Brought to you by V-Guard. नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमींना बुलेटिनची सुरुवात. दिल्ली आणि मुंबईमध्ये राजकीय हालचाली वाढल्या. एनडीए 7:30 वाजता आता सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये फडणवीस राजीनाम्यावर ठाम आहेत. नेत्यांकडून सध्या त्यांची मनधरणी केली जाते. या दोन महत्त्वाच्या बातम्या. एनडीए तिथे सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये फडणवीस राजीनाम्यावर ठाम आहेत. नेत्यांकडून सध्या त्यांची मनधरणी केली जाते. दिल्ली आणि मुंबईमध्ये राजकीय हालचाली वाढलेल्या आहेत. संध्याकाळी 7:30 वाजता एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडून समर्थनाचं पत्र मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या बैठकीनंतर 7:30 वाजता एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता. तर राज्यामधल्या पराभवाला आपण जबाबदार आहोत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे आणि आपल्या निर्णयावर ते ठाम आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. नेत्यांकडून त्यांची मनधरणी केली जाते. सरकारमध्ये राहून सुद्धा संघटनेचं काम करता येऊ शकतं असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. तर राज्यामधल्या अपयशाची जबाबदारी ही सामूहिक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर दिल्ली आणि राज्यात म्हणजे मुंबईमध्ये तेवढ्याच घडामोडी वाढलेल्या आहेत. एनडीए आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार अशी माहिती मिळते. आमचे प्रदेश अध्यक्ष हे त्या ठिकाणी बावनकुळे साहेब त्यांच्या बरोबरीने पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा आणि इतर सगळे मान्यवर हे बोलता आहेत देवेंद्रजींशी. आणि आमच्या सगळ्यांची आमचं जे म्हणणं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचं हे आमचे प्रदेश अध्यक्ष हे देवेंद्रजींना सांगतायत. आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की अध्यक्ष जे सांगतायत त्याच्यावरती देवेंद्रजी यांनी आजचा जो विचार मांडला तो त्या ठिकाणी मागे घेतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. नाही, मी म्हटलं तुम्हाला आमचे प्रदेश अध्यक्ष बोलतायत, आमचे इतर नेते बोलतायत सरांशी. आणि आम्हाला सगळ्यांना आशा आहे की त्यांनी जो हा निर्णय घेतलाय तो ते मागे घेतील असा आम्हाला विश्वास आहे. नाही, मला असं मी तुम्हाला हेच सांगितलं की आमच्या सगळ्यांच्या भावना, सगळ्या कार्यकर्त्यांच्या आमच्या भावना आमचे प्रदेश अध्यक्ष हे देवेंद्रजींपर्यंत पोहोचवत आहेत आणि ते त्यांच्याशी बोलत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की प्रदेश अध्यक्षांची जी ही शिष्टाई आहे ती कामी येईल आणि देवेंद्रजी पुन्हा एकदा त्यांचा जो कार्यभार आहे तो सांभाळतील. महाराष्ट्रालाही त्यांची गरज आहेच आणि संघटना आणि सरकार हे दोन्ही सांभाळतील असा आम्हाला विश्वास आहे. पूर्ण वेळ संघटनेत काम केल्यामुळे भाजपला फायदा होईल असं वाटत नाही? बघा, आताचा सध्याचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला इतकंच सांगेन की प्रदेश अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब त्या ठिकाणी पूर्ण प्रयत्न करतायत. आमचे चंद्रकांत दादा सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि ते सरांशी निरंतर बोलतायत आणि यातनं चांगलं पॉझिटिव्ह आउटपुट येईल असा आम्हाला विश्वास आहे. थेट दिल्लीमध्ये जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे. प्रदीप, एनडीए 7:30 वाजता सत्ता स्थापनेचा दावा करणार अशी माहिती मिळते. आजची बैठक झाली त्यामधल्या आणखी काय घडामोडी? निखिला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी एनडीए आघाडीची बैठक जी आहे ती पार पडली, ज्याच्यामध्ये नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू जे आहेत ते सहभागी झालेले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्रातले शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आजच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले होते. आज एनडीएकडून सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो केला जाण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 7:30 पर्यंत एनडीए आघाडीचे नेते जे आहेत ते राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचतील आणि सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो करतील. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनामध्ये आलेले होते आणि त्यांनी आपला पंतप्रधान पदाचा राजीनामा जो
आहे तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केलेला होता। पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर 17वी लोकसभा जी आहे ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खरं तर भंग केलेली आहे। त्यामुळे आता 2 दिवसांमध्ये दिल्लीतल्या हालचाली ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती वाढतील। राष्ट्रपतींनी खरं तर लोकसभा भंग केल्यानंतर आपण पाहतोय की मंत्र्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला मंत्रालयाच्या बाहेर लावलेल्या पाहायला मिळतात, जिथे आपल्याला वित्त त्याचबरोबर गृह मंत्रालयाचं हे ऑफिस पाहायला मिळतंय। त्याच्यामध्ये आपण पाहतोय की या शासकीय गाड्या सगळ्या एकाच ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या आहेत। संध्याकाळपर्यंत इंडिया आघाडीचे नेते जे आहेत ते राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचतील आणि समर्थनाचं पत्र जे आहे ते खरं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलं जाईल आणि त्यानंतर बहुमत आमच्याकडे आहे अशा पद्धतीचा दावा जो आहे तो एनडीए आघाडीकडून केला जाऊ शकतो। मात्र आज जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये स्वतः नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी आपलं समर्थनाचं पत्र जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याची माहिती आहे। त्यामुळे एनडीए आघाडीकडे बहुमत जे आहे ते आपल्याला असलेलं पाहायला मिळतंय। स्वतः भाजपच्या सोबळावरती 241 जागा आहेत, मात्र एनडीए मध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची होती, कारण त्यांना इंडिया आघाडीकडून संपर्क जो आहे तो सुद्धा केला जात होता। मात्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी आपलं समर्थन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना दर्शवलेलं आहे आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत एनडीए आघाडीचे नेते जे आहेत ते राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचतील। आपण पाहतोय की राष्ट्रपती भवनामधले कर्मचारी जे आहेत आता जवळपास 6 वाजत आलेले आहेत। एक नक्कीच प्रदीप, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, मात्र याच घडामोडींवर संजय राऊत काय म्हणाले ते आपण पाहूया। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। तर दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये भाजपच्या हालचाली वाढलेल्या आहेत। इंडिया आज सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्याची माहिती मिळते। चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनी समर्थनाचं पत्र दिल्याची माहिती देखील मिळते आणि त्यानंतर 7:30 वाजता हा दावा जाएंगे राष्ट्रपति भवन में, दावा करेंगे, पेश करेंगे, शपथ लेने दो मोदी जी को, बाद में खेल शुरू होगा। चलेगी कि आपको लग रहा है कि 5 साल ये सरकार नहीं चलेगी, ये सरकार नहीं चलेगी। डेडलाइन कब की है सरकार? आप देखिए, ये सरकार नहीं चलेगी। हम तो चाहते हैं मोदी जी शपथ ले, जल्दी के जल्दी शपथ ले। 8 तारीख को ने आज रात को शपथ ले, उनकी तरफ से हम मिठाई बांटेंगे। असं आहे की ते त्यांच्याबरोबर सध्या त्याने एकत्र निवडणुका लढलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते समर्थन पत्र द्यावं लागेल। चंद्राबाबू आणि नितीश बाबू या दोन्ही बाबूंना देश ओळखतो आणि ते काय फक्त भाजपचेच नाही आहेत, ते सगळ्या पक्षांचेच आहेत। त्यांनी आधी सुद्धा काँग्रेस बरोबरही काम केलेलं आहे गठबंधनमध्ये, त्यांनी बीजेपी बरोबर अटलजींच्या बरोबर काम केलंय गठबंधनमध्ये, ते आहेतच ना। पण मोदींना गठबंधन सरकार चालवण्याचा किती अनुभव आहे? मोदींचा हम करे सो कायदा आहे। आता त्या हम करे सो कायद्यामध्ये हे 2 जी व्यक्तिमत्व आहेत ही किती फिट बसतात ते पाहावं लागतं। तर थोड्याच वेळामध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील सुरुवात होणार आहे। मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे। काही वेळातच ही बैठक सुरू होईल। तर एनडीएकडून आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। एनडीएची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनी समर्थनाचं पत्र दिल्याची ही माहिती मिळते। त्यानंतर एनडीएकडून आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। तर 8 तारखेला मोदींचा शपथविधी होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। थोड्याच वेळामध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील सुरुवात होणार आहे। इथे देखील सत्ता स्थापनेसंदर्भात हालचालींना वेग आलेला आहे। स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे या बैठकीसाठी म्हणून दिल्लीमध्ये दाखल झाले। मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। थेट आपण जाऊयात इंडिया आघाडीच्या बैठकीच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आता कोण कोण उपस्थित आहे? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार।
निखिला, आपण थेट दृश्य दाखवतोय. संजय राऊत बैठकीसाठी दाखल झालेत. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी संजय राऊत आणि अरविंद सावंत हे दोन्ही नेते दाखल झालेत. हात उंचावून त्यांनी प्रसारमाध्यमांना एक जी पोच आहे ती दिलेली आहे. इंडिया आघाडीची बैठक पुढच्या काही क्षणामध्ये सुरू होऊ शकते आणि आत्ता या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत आणि संजय राऊत हे महाराष्ट्रातले 4 नेते जे आहेत ते दाखल झाले आहेत. त्यांच्यापूर्वी राहुल गांधी, सोनिया गांधी, के.सी. वेणुगोपाल, प्रियांका गांधी हे सगळे नेते, तेजस्वी यादव आहेत ते देखील दाखल झाले आहेत. एकीकडे एनडीए आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आणि दुसरीकडे इंडिया आघाडीची आता ही बैठक होते. खास करून चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन्ही नेत्यांनी समर्थनाचं जे पत्र आहे ते एनडीएच्या मिटिंगमध्ये भाजपला दिल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळं साहजिकच आहे इंडिया आघाडीच्या बैठकीची ही धाकधूक आहे जी आहे ती आता वाढलेली आहे असं म्हणता येईल. कारण हे दोन्ही नेते आल्याशिवाय इंडिया आघाडीचं जे चित्र आहे ते क्लिअर होऊ शकत नाही असं म्हणता येईल. ओमर अब्दुल्ला आता दाखल झाल्यात आपण पाहतोय. म्हणजे देशभरातले इंडिया आघाडीचे जे काही नेते आहेत ते सगळे नेते सध्या दाखल होत आहेत इंडिया आघाडीच्या या बैठकीला. आज प्रामुख्यानं प्राथमिक चर्चा असेल. मात्र 2 नेते चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोन्ही नेते नसल्यामुळं 12 आणि 16 ही त्यांची खरं तर आकडेवारी आहे. म्हणजे 28 जागांचं जे गणित आहे ते अजूनही सोडवण्यात आलेलं नाही इंडिया आघाडीला असं म्हणता येईल. दुसरीकडे पंतप्रधान पदाबाबतची देखील चर्चा जी आहे ती आजच्या या बैठकीमध्ये होऊ शकते. कारण काँग्रेस विरोधी पक्षामध्ये निखिला बसायला तयार आहे. मात्र मित्र पक्ष जे आहेत त्यांचा मोठा दबाव आहे काँग्रेसवर अशी आपल्याला माहिती मिळते की सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेसनं करावा. त्यामुळे आता या बैठकीनंतरच स्पष्ट होईल नेमकी काय भूमिका असणार आहे इंडिया आघाडीची त्याबाबत. निखिला, नक्की संदीप. आणि आपण पाहतो की एनडीएची आज सत्ता स्थापनेचा दावा करण्याची तयारी. तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आता इंडिया आघाडीच्या सगळ्या प्रतिनिधींची बैठक होते. संजय राऊत देखील आणि अनिल देसाई या बैठकीसाठी इथे पोहोचलेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या बैठकीसाठी हजर राहावं यासाठी त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. तर इंडिया आघाडीची बैठक आता मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी काही वेळातच सुरू होते. शरद पवार, सुप्रिया सुळे देखील या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। लोकसभेमध्ये महाराष्ट्रात फटका बसल्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळामधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नेतृत्वाला विनंती, मला सरकारमधून मोकळं करा असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राज्यातल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे. अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधलं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे. या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन. ये जो हमारा महाराष्ट्र में डिबैकल हुआ है या जो हमें एक प्रकार से हार मिली है, हमारी सीटें कम हुई है, इसकी पूरी जिम्मेदारी ये मेरी है. मैं इस जिम्मेदारी को स्वीकारता हूं. कहाँ कमियां रही है उसको पूरा करने की कोशिश करूंगा. मैं भागने वाला आदमी तो हूं नहीं और जोरों से मैदान में उतरूंगा और हमारी पूरी पार्टी को साथ में लेकर हम लोग वापस नई स्ट्रैटेजी तैयार करेंगे और नई स्ट्रैटेजी तैयार करके हम लोग जनता के बीच जाएंगे.
जनता का जो विश्वास है उस विश्वास को हम लोग संपादित करेंगे। तर मला सरकारमधून मोकळं करा असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो की एनडीएची आज सत्ता स्थापनेचा दावा करण्याची तयारी, तर दुसरीकडे आपण पाहतो अखिलेश यादव देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होत आहे आणि या बैठकीसाठी इंडिया आघाडीमधले सगळे पक्ष जे आहेत ते या ठिकाणी पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी आता हळूहळू दाखल होत आहेत। अखिलेश यादव देखील या ठिकाणी पोहोचलेत, त्याचबरोबर आता संजय राऊत देखील आणि अनिल देसाई हे देखील या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। शरद पवार, सुप्रिया सुळे या बैठकीसाठी महाराष्ट्रामधून पोहोचले। तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होते। लोकसभा निवडणुकीमधल्या यशानंतर आता इंडिया आघाडीकडून देखील सत्ता स्थापनेसंदर्भामध्ये हालचाली वाढलेल्या आहेत। यासाठी एनडीएमध्ये सहभागी असलेले नितीश कुमार, चंद्राबाबू यांना देखील या संदर्भात म्हणून मी मगाशी आणखीन एक बोलले, चारही शब्द लक्षात ठेवा। वैचारिक व्यभिचार, सामाजिक व्यभिचार, आर्थिक व्यभिचार। काय पैसा वाटतात ही माणसं, त्यांना विचारा ना। मॉनिटायझेशन, भ्रष्टाचार को छोडो, खातो नती देता कुठून पैसे, मग खातो नती तर आमच्यासारख्यांचे हाल आहेत कुत्र्यासारखे। हे तुम्हाला माहिती नसतं का? माहिती आहे तुम्हाला, तुम्ही नाही बोलत। धाडस करून बोला एकदा, बघूया काय होतं। चॅनल बंद होईल का? नाही होणार। उघडा नाही का दुसरं शोधपत्रिकेतलं, एकेकाने कधी किती खर्च केला, काय केलं कळेल ना, जरा कळू द्या ना जाऊन समाजाला। आणता कुठून असं भाजपला विचारलं का कधी? ज्या भाजपचं एवढंसं झोपडं पण नव्हतं महाराष्ट्रात कार्यालय, अख्ख्या महाराष्ट्रात त्यांची एअर कंडिशन कार्यालय, हे सप्ततारांकित आहे। विचारा ना पैसे कधी कुठं आणले म्हणून, विचारलं कधी? विचारा कधीतरी, कळू दे लोकांना। पीएम केअर फंड काय येतो, केअर कोणाची घेता ते पण कळू दे ना। त्यामुळे ह्या सगळे प्रश्न अजितदादांच्या जवळपास 10 आमदारांनी सुप्रियाताईंना अभिनंदनाचा मेसेज केला आहे। चांगली गोष्ट आहे, इच्छा व्यक्त केल्याचं देखील समजतंय। संस्कृती आहे महाराष्ट्राची अभिनंदन करण्याची, बाकी पुढचा विषय माझा नाही। पहिली संस्कृती आहे, महाराष्ट्र तसा दिलदार राहिला, तसंच राहिला। तर एनडीए आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। एनडीएची बैठक देखील झालेली आहे। तर दुसरीकडे इंडिया आघाडीची आता बैठक होते, त्यासाठी सगळे नेते जे आहेत, प्रतिनिधी जे आहेत प्रत्येक पक्षाचे, ते देखील या बैठकीसाठी दिल्लीमध्ये पोहोचले। Brought to you by V-Guard,